ठाकरे बंधू एकत्र आल्यास समीकरण कसं असेल ते आपण पाहूया। आता आकडेवारीतच बोलायचं झालं तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई आणि उपनगर असे एकूण 36 आमदार आहेत। भाजपचे 15, शिंदेंच्या शिवसेनेचे 6, ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 तर काँग्रेसचे 3 आमदार निवडून आलेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि समाजवादी पार्टीचा 1 आमदार निवडून आला। मनसेचा मात्र एकही आमदार निवडून आलेला नाही। आता यातील विधानसभा निवडणुकीची टक्केवारीही समजून घेतली पाहिजे। भाजपला 32.7% इतकी मतं मिळाली आहे। शिंदेंच्या शिवसेनेला 19.8%, ठाकरेंच्या शिवसेनेला 26%, तर मनसेला 8% इतकी मतं मिळाली। आता यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या मतांची टक्केवारी एकत्र केली तर ती 52.5% मतं होत आहेत आणि ठाकरे बंधूंच्या मतांची एकूण टक्केवारी होते 34%। म्हणजेच विधानसभेच्या आकडेवारीनुसार महायुती आघाडीवर आहे। त्यांना काय निर्णय करायचा आहे तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांना एकत्र यायचं आहे की नाही एकत्र यायचं हा त्यांचा प्रश्न आहे। ते काय करतात याच्याकडे बघून आम्ही काही करत नसतो। मुंबईकरांसाठी काय योग्य आहे किंवा शेवटच्या मुंबईकरांना न्याय देण्यासाठी भ्रष्टाचार विरहित प्रशासन मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये देण्याकरता जे आवश्यक आहे, मुंबईकरांच्या आमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत। आजचा क्षण अतिशय महत्त्वाचा आहे। संपूर्ण तुमच्याच माध्यमातून आम्ही विविध चॅनल बघत असतो की सगळ्या जनतेला सुद्धा एक आनंद झालेला आहे की एक दोन भाऊ एकत्र आलेले आहेत। शेवटी बघा, भाऊबंदकी महत्त्वाची असते, राजकारण महत्त्वाचं आहे जशी भाऊबंदकी सुद्धा महत्त्वाची। ती भाऊबंदकी कुठे आज एकत्र आली आहे आणि त्याचा फरक मुंबईमध्ये पडेल। मुंबईचा फरक हा संपूर्ण महाराष्ट्रावरती पडेल। मराठीचा मुद्दा असेल किंवा कौटुंबिक कार्यक्रमामध्ये अनेकदा महाराष्ट्रानं दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रित पाहिलेलं आहे। मात्र राजकीय स्वरूपामध्ये आता जी युती होते ती महानगरपालिकांपुरती मर्यादित नसून पुढच्या भविष्यासाठी ती आहे का आणि याचं किती मोठं यश दोन्ही पक्षांना होईल किंवा कार्यकर्त्यांमध्ये किती मोठा जोश निर्माण होईल? बघा, महानगरपालिकेपासून सुरुवात झाली, त्याची ही युती अखंडपणे टिकेल असं मला तरी खात्री आहे। बाकी भविष्यवाणी कोणच सांगू शकत नाही। रोशन गायकवाड सोबत मी कृष्ण सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। इतर नाहीच आम्ही समर्थन दिले का त्यांनी आम्हाला दिलेले समर्थन आहे आणि 500हून अधिक नगरसेवकांची संख्या आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आम्ही जरी बाजूला झालो आणि त्यांना बरोबर घेतलं म्हणून खूप काही फरक पडेल असं नाही। कारण आपण जर बारकाईने पाहिलं तर राज ठाकरे यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा लोकप्रतिनिधी आज नाही, आमदार नाही, खासदार नाही, नगरसेवक नाही। उद्धवजीच्याकडे जरी काही प्रमाणात नगरसेवक असले तरी सगळे जुने जे नगरसेवक आहेत, ज्याला आपण मागच्या निवडणुकीनंतर 1700 आलेले, त्यापैकी बहुतांश म्हणजे जवळपास 51-52 नगरसेवक आज इकडे आलेले आहेत, शिवसेनेकडे आलेले आहेत। सन्माननीय आमचे जे आहेत शिंदेसाहेब त्यांच्याबरोबर आमच्याबरोबर आलेले आहेत। त्यामुळे मोठी ताकद आताही तिथे विभागलेली आहे। नव्याने कुणाला उमेदवारी देणं आणि त्याला निवडून आणलं या स्पर्धेमध्ये एवढं सोपं नाही आहे आणि म्हणून त्यांचा तो प्रयत्न आहे। अनेक प्रयत्न करणं काय वावगं नाही। एकतर आम्हाला सगळ्यात आनंद आहे, 2 भाऊ पुन्हा एकदा एकत्र येत आहेत, परंतु रिझल्ट त्यातून फार काय चांगला निघेल असं मला वाटत नाही। अनेक वर्ष जर आपण पाहतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं पटत नव्हतं, परंतु आता महानगरपालिकेत निवडणुकीच्या निमित्तानं 2 भाऊ एकत्र येत आहेत। महायुतीला फटका बसेल असं बोललं जातं, शिंदेंना देखील फटका बसेल असं बोललं जातं। कसं पाहता याकडे? आता मी आत्ता जे विश्लेषण केलं, फटका बसण्याचा काय संबंध येतो महायुतीला? काहीच संबंध येत नाही, कारण रिझल्ट आता कालची आहेत, परवाची आहेत, जुने नाही आहेत। कारण आम्ही विभक्त झाल्यापासून आमचे खासदार पहा, आमचे आमदार पहा, 80 जागा आम्ही विधानसभेला लढतो आणि 60 जागा निवडून येतात। ही काही कमी गोष्ट नाही ना।